महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि विशेष म्हणजे घड्याळ चिन्ह लढत आहेत. अंकिता पाटील, हर्षवर्धन पाटीलांच्या कन्या त्या घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आपल्याबरोबर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. भाऊ, हा घड्याळाचा जो निर्णय आहे तो साधारण कसा घेतला किंवा काय कोणती अशा परिवर्तन होती की तुम्हाला तुतारीपेक्षा घड्याळाचाच निर्णय घ्यावा लागला? नाही, आता मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला आमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितले की तुम्ही स्थानिक आघाडी करायला काही हरकत नाही. आम्ही त्याप्रमाणे स्थानिक आघाडी केली. आता ज्यावेळेस अचानकपणे जिल्हा परिषदच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे लागल्यानंतर आमच्या पक्ष नेतृत्वाने बैठक घेतली, कोर कमिटीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये ठरलं की आत्ता आपल्याला दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येऊन एका कॉमन सिम्बॉलवरती आपल्याला इलेक्शन लढवावं लागेल. जिथं कॉमन सिम्बॉल चालेल घड्याळ, तो सगळ्यांनी स्वीकारावा आणि एखाद्या ठिकाणी जर समजा काही अडचणच निर्माण झाली तर मग तुतारी चिन्ह हे त्या स्थानिक लेवलला तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारचा एक धोरणात्मक निर्णय हा पक्ष पातळीवरती झाला आणि त्याप्रमाणे आम्हाला सूचना आल्या आणि त्या पद्धतीने आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये 24 जागा आहेत, 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती, त्याचे आम्ही या ठिकाणी एकत्रितपणानं निवडणूक लढवतो आहे आणि आज आम्ही 24 उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत. भाऊ, एक दोन विषय आहेत की जसं कॉमन सिम्बॉल ती म्हणालात, मग कॉमन सिम्बॉल इतर निवडणूक आता थोड्या दिवसापूर्वी नगरपरिषद निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्ही आघाडीकडून लढला आणि मग हा जो कॉमन सिम्बॉलचा आता जो विषय आहे तो नेमका कसा पुढे आला? नाही, आता असं असतं की शेवटी ह्या निवडणुकीचं नावच आहे स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे लोकल बॉडीज. मग ह्या लोकल निवडणूक आहेत. लोकल निवडणुकीला तिथं जी परिस्थिती निर्माण होती, कारण ह्या निवडणुकीचा सिनेरिओ हा लोकल असतो. विधानसभेचा सिनेरिओ हा राज्यस्तरावरचा असतो आणि पार्लमेंटचा सिनेरिओ हा देशपातळीवरचा असतो. प्रत्येक निवडणुकीचं एक समीकरण असतं. नगरपालिकेचं समीकरण हे शहरात पुरतं असतं मर्यादित आणि पंचायत समितीचं समीकरण हे तालुक्याचं आणि जिल्हा परिषद समीकरण हे जिल्ह्याचं. ह्याला म्हणून तो लोकल बॉडीज म्हणतात, स्थानिक स्वराज्य. त्यामुळं आमच्या पक्षनेतृत्वाने असं विचार केला की आता आपल्याला एकत्रित जर आलो आपण तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील आणि काम करायला सोपं होईल. आणि गेले 5 वर्ष जे प्रशासक बसलेलं आहे आणि त्यामुळे जे कामं लोकांची छोटी छोटी जी कामं असतात ती होत नाहीत, त्या कामाला गती देण्याकरता म्हणून आपसात लढाई करून वाद करण्यापेक्षा आपण ह्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात म्हणून आम्ही एकत्र आलो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की अगदी मागच्या महिन्यापर्यंत म्हणजे नगर परिषद निवडणूक झाली तर त्यावेळेसपर्यंत जे तुम्ही दोघं एकत्र आलेला आहात, हे इंदापुरातले सगळ्यात प्रबळ 2 गट आहेत, एक भरणेंचा एक हर्षवर्धन पाटलांचा, दोन्ही गट एकत्र आले आणि आता एका चिन्हावर लढत आहेत ही गोष्ट. पण मग कार्यकर्त्यांची गुची होते असं वाटत नाही का? नाही, असं आहे की कार्यकर्त्यांना पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि आपसातल्या आपसात जर आपण वाद करत बसलो तर शेवटी निवडणुका ह्या रिझल्ट घेण्यासाठी असल्या पाहिजे. उगा निवडणूक लढवायची म्हणून लढवायची नसती सांगतो. कारण आपण त्या कार्यकर्त्याला उभा करतो आणि मग त्या कार्यकर्त्याला उभा केल्यानंतर जर आपल्यात मताचं विभाजन झालं, आपल्यामध्ये जर मतामध्ये जर फाटांतर झालं किंवा फुटाफूट झाली आणि मग त्या कार्यकर्त्याला जर विनाकारण पुढं जर काय अडचणी येत असतील तर त्यापेक्षा कमीत कमी रिस्क फॅक्टर घेऊन त्याला निवडून आणण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. आम्ही तर काही उमेदवार नाही, तर त्या दृष्टीने ही रचलेली एक व्यूहरचना आहे केलेली आणि मला वाटतं ते कार्यकर्त्यांनी सर्वांनी ॲक्सेप्ट केलेली. आता 2-5% सगळीकडेच असतं. जरी आम्ही एक झालो नसतो आणि आम्ही जरी वेगळं लढलो असतो तरी एका जागेला 4 उमेदवार असते तर 3 नाराजच झाले असते, कारण संख्याच जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आहे, लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत राहतात. परंतु ते आम्ही का केलं, आम्ही कशासाठी केलं, हे करण्याच्या पाठीमागचं हेतू काय, हे ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगतो ते लोकांना समजतं. आता लोक काही इतकी हे राहिलेले नाहीत, त्यांना सगळ्या गोष्टी समजतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या हिताकरता आणि त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून सहजपणाने ह्या सगळ्या घटना लोकशाहीमध्ये पूर्ण व्हाव्यात म्हणून ह्या गोष्टी आपण केल्या. भाऊ, अगदी राजकारणातला विषय बोलला तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाला पूर्णपणे पराभूत करावा लागला, म्हणून ही मतांची विभाजन टाळण्यासाठी तुम्ही एकत्र आलाय का? महानगरपालिकेच्या निवडणुकीची समीकरणं वेगळी होती.
आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचं तुम्ही ॲनालिसिस जर बघितलं तर महायुतीमध्येच निवडणूक झाली. महायुती वर्सेस विरोधकात अशी निवडणूकच दिसली नाही तुम्हाला कुठं, बहुतांशी महानगरपालिकेमध्ये. मग आता याचा अर्थ काय घ्यायचा आपण? जे सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, बऱ्याच ठिकाणी त्या 3 पक्षामध्येच निवडणूक झाली. 1-2 महानगरपालिकेमध्ये महायुती सगळी एकत्र होती, बाकीच्या ठिकाणी नव्हती. आणि शेवटी रिझल्ट आल्यानंतर चित्र समोर काय आलं की 29 पैकी 26 महानगरपालिका महायुतीच्या आल्या. बरोबर, ते लक्षात आलं. त्यामुळं आत्तासुद्धा जिल्हा परिषद जरी आम्ही एकत्र लढलो तर महायुतीमधले पण पक्ष ते पण निवडणुका लढवत आहेत. आणि मग निकाल लागल्यानंतर साहजिकच आहे की सरकार महायुतीचंच आहे सध्या, सांगतो हा. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता स्थानिक लेवलला ह्या सगळ्या घटना तिथल्या परिस्थितीचा विचार करून कराव्या लागतात आणि ते केलेले आहेत. सुप्रिया सुळे म्हणत होत्या की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे सरकार सत्तेवर असतं त्यांची सत्ता येते. महानगरपालिकेत आता तुम्ही विषय काढलात, अशा निवडणुका तुम्ही 20 वर्ष मंत्री होतात, अशा कधीच झाल्या नाहीत एकतर्फी, का असं बरं? नाही, आता कसं झालेलं आहे, निवडणुका दर 5 वर्षाला होत होत्या. आता कंप्लीट एक पिढीच मागं गेली निवडणुका उशिरा झाल्यामुळं. त्यामुळं हा एकदम असा लोकांचा एकदम म्हणजे पंप झाले की बाबा काय आता आम्हाला पाहिजे, हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट मला अशी वाटते की हल्लीच्या काळामध्ये निवडणुका ह्या आम्हाला लढवायच्या, हा एक आता वर्ग मोठा तयार व्हायला लागलेला आहे. लोकांना ऑप्शन्स तयार झालेले आहेत, पर्याय तयार झालेले आहेत. पूर्वीच्या काळात 2च पक्ष असायचे आणि त्यामुळं साहजिकच आहे डेमोक्रेसी आपली मजबूत होत चाललेली आहे. राजकारणामध्ये इन्व्हॉल्वमेंट लोकांची वाढायला लागलेली आहे, चांगली गोष्ट आहे. भाऊ, महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण हेच चित्र दिसलं, सगळ्या पक्षांमध्ये ते चित्र दिसलं की प्रमुख नेत्यांनी आपल्या मुलांना किंवा पत्नी किंवा मुलगी किंवा नातेवाईक भाऊ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. इंदापूर पण राज्यात चर्चेत येणार ते अशासाठीच की सगळ्या नेत्यांची मुलं, आता तुमच्या कन्या आहेत, कृषी मंत्री बर्नेंचा मुलगा आहे, भाजपचे प्रवीण माने त्यांची पत्नी, किंवा आप्पासाहेब जगदाळे जी जिल्हा बँकेचे संचालक त्यांचा मुलगा, तर सगळ्या नेत्यांनी आपल्याच जवळच्या नातेवाईकांना तिकीट दिलेत. नाही, नातेवाईक हे तर काय कोणी नाकारू शकत नाही. मला असं वाटतं की तो शब्द बाजूला करा. त्यांना उमेदवारी का दिल्या गेली ह्याच्यावर चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. शेवटी त्या भागातले लोकांची मतं, त्या भागातला मतदारांचा कौल, त्या भागात झालेला सर्वे किंवा त्या भागामध्ये लोकांकडून आलेली प्रतिक्रिया, लोकांच्यामधून आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही लोकांशी चर्चा करतो, तुम्हाला उमेदवार कोण पाहिजे. कुणी येऊन अर्ज करू शकतो, कुणी मागणी करू शकतं. आता मागणी केल्यानंतर एखादा माणूस त्याच्यामध्ये जर सगळ्या लोकांनी सांगितलं बहुतांशी की बाबा ह्याला द्या आणि त्याला दिली उमेदवारी, आता तो नातेवाईक असेल, नातेवाईक आहे म्हणून उमेदवारी दिली का, हे समीकरण लावणं पण चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इलेक्टिव्ह मेरिट्स आणि त्या भागातली तिथली परिस्थिती पाहूनच सगळेच राजकीय पक्ष हे निर्णय घेतात. कुणीही उमेदवार देत असताना तो निवडूनच आला पाहिजे आणि त्याचे एक संकेत असतात, सांगतो, किंवा त्याची एक पूर्वतयारी असते, त्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत. भाऊ, सगळ्यात शेवटचा प्रश्न की अजित पवार महायुतीत आहेत. तुम्ही आता अजित पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेलं जे चिन्ह घड्याळ त्याच्यावरती सगळे लढतात, कारण तुम्ही तुतारीची सगळी माणसं. आत्ता मला एक सांगा की अजित पवार महायुतीत आहेत म्हणजे तुम्ही आता सत्तेकडे जात आहात का? पुन्हा हर्षवर्धन पाटील हे सत्तेत पोचत आहेत का? नाही, आता हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे. ह्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र लढायचा निर्णय घेतलेला आहे. आता एकत्र लढायचा निर्णय घेतल्यामुळं एकत्रित अजित पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे आता ती सत्तेत आहे. आम्ही एकत्र आलो निवडणुकीला इथं. आता ती बाकीच्या ज्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत, आमचा पक्ष हा पवारसाहेबांचा पक्ष आहे. या संदर्भामध्ये आमचे अध्यक्ष पक्षाचे कोण आहेत तर पवारसाहेब. तर हे जे निर्णय तुमच्या जे मनात तुम्ही जो प्रश्न विचारला हा त्यांच्या स्तरावरचा प्रश्न आहे की पुढं आपल्या पक्षाची भूमिका काय, किंवा हे आपण एकत्र आल्यानंतर हे जी पुढची स्टेज काय, ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, ते ठरवतील. विजयाचा विश्वास किती वाटतो?
लोकांचा आशीर्वाद, लोकांचा विश्वास, सर्वसामान्य माणसांची आमच्या पाठीमागची शक्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं मला असं वाटतं 24च्या 24 जागा ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही चांगल्या मताधिक्यानं, लोकांच्या सहकार्यानं, मतदारांच्या सहकार्यानं ते आम्हाला निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे आणि रिझल्ट चांगला लागेल. एक शेवटचा विषय आणखी एक, की आम्ही 20 वर्ष एक सोबर राजकीय नेतृत्व पाहिलं, ज्याला आपण संसदीय नेतृत्व म्हणू. त्या हर्षवर्धन पाटलांना आजच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? आता त्यावेळेची राजकारणाची परिस्थिती खरंच वेगळी होती. कारण त्यावेळेस मग बदलवली कोणी? परिस्थिती बदलवते. यात कोणाचं मग ह्या परिस्थितीला सगळ्यांनी सामोरं जायचं? आता परिस्थिती आज बदललेली आहे, पण मलाही असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कुठेतरी एकत्रित बसून शेवटी आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर पक्षीय राजकारणसुद्धा मजबूत असलं पाहिजे. पक्षीय राजकारण मजबूत करायचं असेल तर काही तत्त्व, काही भूमिका ही ज्या त्या पक्षाच्या संदर्भातली सुद्धा करावे लागतील आणि अक्रॉस द पार्टी लाईन सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित बसून साधारणतः पॉलिटिकली आपण ह्या गोष्टी पुढं कशा नेऊ शकतो ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक उदाहरण सांगतो, मी संसदीय कार्यमंत्री 10 वर्ष होतो. सभागृहामध्ये बऱ्याच वेळा असे काही विषय आले आणि काही राज्याचे असे काही स्फोटक प्रश्न आले तर सरकार म्हणून कधी मी एकटा डील करत नव्हतो. ते तर सगळ्या गटनेत्यांची एक बैठक बोलवायचो, सगळ्या राजकीय पक्षांच्या, आणि त्याला मुख्यमंत्र्यांना पण बोलवायचो, विरोधी पक्ष नेत्यांना पण बोलवायचो. आणि त्या 2 घटना राज्यामध्ये अतिशय चुकीच्या घडलेल्या आहेत, ह्याच्यावर आपण राजकीय पक्षांनी काय भूमिका घ्यायची. आरोप प्रत्यारोप करणं आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरणं, सरकारने त्याला उत्तर देणं, एवढ्यापुरता मर्यादित प्रश्न असता कामा नये. मूळ असे काही प्रश्न घडतात, काही सामाजिक प्रश्न असतात, काही संस्काराचे प्रश्न असतात, काही तत्त्वाचे प्रश्न असतात, काही ध्येयधोरणाचे प्रश्न असतात. शेवटी पॉलिटिकल पार्टी ही फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. तर पॉलिटिकल पार्टीचा जो अजेंडा असतो तो आमचा बेस काय, आमची आयडिओलॉजी काय, आम्ही कोणत्या तत्त्वावर पुढं जातो आहे, ह्याच्यावर सुद्धा कुठेतरी विचारमंथन सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर हे होते हर्षवर्धन पाटील. इंदापूर तालुक्यातल्या बदलत्या राजकारणासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. येणाऱ्या काळात कार्यकर्ते हा निर्णय कसा स्वीकारतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.